पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची मागच्या 15 वर्षांची सत्ता भाजपने उलथून लावली आहे. त्यामुळे याकडे ऐतिहासिक सत्तांतर म्हणून पाहिलं जात आहे. पण या निवडणुकीत फक्त जागांची लढाई नव्हती, तर महिला, मुस्लिम, मायग्रेटरी वर्कर्स, मतवा समाज, मोदी फॅक्टर, मांसाहारी संस्कृती हे 7 एम फॅक्टर निर्णायक ठरलेत. यातला पहिला घटक म्हणजे महिलांचा कौल. बंगालमध्ये महिला नेहमीच ममता दीदींच्या पाठीशी राहिल्यात, पण भाजपने यावेळी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या होत्या. ममता दीदींच्या लक्ष्मी भांडार योजनेला उत्तर म्हणून भाजपने महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये आणि मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. महिला सुरक्षेचा मुद्दाही भाजपने आरजी कर सारख्या घटनांच्या माध्यमातून जोरकसपणे मांडला, ज्यामुळे महिलांच्या मतांमध्ये मोठी विभागणी झाली आणि भाजपला याचा फायदा झाला. दुसरा घटक म्हणजे मुस्लिम मतदार. राज्यात सुमारे 30% मुस्लिम लोकसंख्या असून अनेक मतदारसंघात त्यांचा प्रभाव हा निर्णायक आहे. पारंपरिकरित्या तृणमूल काँग्रेसकडे झुकणारा हा मतदार वर्ग यावेळी काही प्रमाणात विभागला गेला. हुमायूं कबीर यांनी स्थापन केलेल्या आम जनता उन्नयन पार्टीमुळे नवीन समीकरणं तयार झाली, मतांमध्ये फूट झाली आणि त्याचा फायदा हा भाजपला झाला. तिसरा घटक म्हणजे स्थलांतरित कामगार. राज्याबाहेर काम करणारे हजारो बंगाली कामगार मतदानासाठी परतले. बेरोजगारी आणि रोजगाराच्या मुद्द्यांमुळे त्यांच्या मतदानावर प्रभाव पडल्याचं दिसलं. यामुळे मतदानाचा टक्का वाढला. असं म्हणतात ना की मतदानाचा टक्का वाढला की त्याचा फायदा हा भाजपला होतो. इथंही नेमकं तेच झालं. चौथा, मतवा समाजाचा प्रभाव. नागरिकत्वाशी संबंधित मुद्द्यामुळे हा समाज निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे या समाजाच्या अपेक्षा वाढल्या असून भाजपने त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पाचवा घटक म्हणजे संघटनात्मक ताकद. भाजपने गेल्या काही वर्षात आपलं जाळं इथे मजबूत केलं, तर तृणमूल काँग्रेसचं स्थानिक नेटवर्क इथे आधीपासूनच भक्कम आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने केलेल्या कडक उपाययोजनांनीही मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढवली. 6वा फॅक्टर म्हणजे स्वतः मोदी फॅक्टर. पंतप्रधान मोदी यांच्या सभा, रोड शो आणि योजनांनी भाजपला मोठी ऊर्जा दिली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे नवीन मतदार जोडले गेले. शेवटचा आणि महत्त्वाचा फॅक्टर म्हणजेच ममता बॅनर्जी यांनी भाजपला बाहेरचे लोक आणि शाकाहारी लोकांचा पक्ष असं म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी भाजपने अत्यंत सावध पावलं उचलली. भाजप नेत्यांनी सार्वजनिकरित्या मासे खाऊन आपण बंगालच्या संस्कृतीशी कसे जोडलेलो आहोत हे दाखवून दिलं. अगदी अनुराग ठाकूर यांनीही बंगालमध्ये मासे खाऊन भाजप बंगाली संस्कृतीच्या विरोधात नसल्याचा संदेश दिला, ज्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला. त्यामुळे भाजप सत्तेत आली. तुम्हाला काय वाटतंय? पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.